नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं सांगायचं तर हे ऑपरेशन सिंदूर त्याचा युद्धविराम झाल्यापासून जे राजकारण चालू आहे त्यामध्ये राहुल गांधींनी जयशंकर यांच्यावर केलेला आरोप किंवा किती राफेल पाडले गेले याविषयी विचारलेला प्रश्न, त्याच्यानंतर विविध देशामध्ये सर्वपक्षीय जी शिष्टमंडळ पाठवली गेली त्यावरून झालेला वाद, या सगळ्यामध्ये एक प्रश्न विरोधकांनी विचारायला पाहिजे होता. कमीत कमी राहुल गांधींनी विचारायला पाहिजे होता. गेला बाजार संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी बोलायला पाहिजे होता, असं मला वाटतं. आणि तो प्रश्न होता की हे पाकिस्तान विरुद्धचं अल्पसं युद्ध हे इतकं झटपट मोदींनी जिंकलंच कसं? भाजपचं सरकारने हे युद्ध जिंकलं कसं? आणि मग भाजपने जिंकलं म्हणजे त्यामध्ये ईव्हीएमचा हात असला पाहिजे. त्यामुळे हे चिटिंग आहे, हे पाकिस्तानच्या विरोधात केलेलं चिटिंग आहे, असा आरोप अजून राहुल गांधी किंवा तत्सम लोकांनी का केला नाही, हा मला पडलेला एक गहन प्रश्न आहे. येस, कारण मोदीजी हरावेत हीच अपेक्षा बाळगून सगळे देव पाण्यात बुडवून बसलेले जे भारतातले तथाकथित इंडी अलायन्स मधले पक्ष आहेत, ज्यांना मोदीला हरवण्यासाठी भारत हरला तरी चालेल, नामशेष झाला तरी चालेल, याची पर्वा नाहीये, अशा लोकांना अजूनही या ऑपरेशन सिंदूर किंवा पहलगाम नंतरच्या घटनेमध्ये ईव्हीएम हा शब्द का आठवला नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. विनोद सोडा मित्रांनो, पण खरोखरच किती हास्यास्पद. आणि त्याच्यावर आपल्याकडची माध्यम, स्वतःला अत्यंत बुद्धिमान समजणारे पत्रकार विश्लेषक सुद्धा किती तावातावाने अशा विषयावर खोलचटपणावर चर्चा करतात. म्हणून मला असा प्रश्न पडतो की अरे, हा विषय आणायला हरकत नव्हतं. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. मराठीमधल्या कुणातरी पत्रकाराने, जो सकाळी प्रातर्विधीला जातो अशा पत्रकाराने संजय राऊतांना प्रश्न विचारावा की बाबा ऑपरेशन सिंदूर मध्ये जी वेगवेगळी मशिनरी वापरली त्याच्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पण वापरलंय का? कारण मोदी जिंकलेत, भाजप जिंकलंय, त्यामुळे पाकिस्तानला चिटिंग करून मोदींनी हरवलं की काय? की विमानं आपली पडली होती, पण दिसतंय काय तर विमानं त्यांची पडलीत. जे लॉजिक, कुठेही बोट दाबलं, कुठच्याही निशाणीवर बोट दाबलं तरी मत कमळ निशाणीकडे जातं, हे जे लॉजिक आहे, हे जे तर्कशास्त्र आहे, ते जर या ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरलं तर विमानं भारताची पडली असतील, पण दिसताना आणि पुरावे सापडताना ती पाकिस्तानचीच विमानं पडली असं दाखवतं. त्यामुळे एक प्रकारे ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदी सरकारने पाकिस्तानला चिटिंग करून हरवलं. का कागदी विमानं वापरली नाही? जसं आपल्याकडे सांगतात ना, निवडणुकीमध्ये तुम्ही कागदी मतपत्रिका का वापरत नाही? कारण तुम्हाला चिटिंग करायची आहे. तेव्हा पाकिस्तान विरोधामध्ये कागदाची विमानं बनवून उडवली नाहीत, त्याच्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या धातूंची विमानं उडवलीत. हे चिटिंग आहे. हा आरोप राहुल गांधी, संजय राऊत वगैरे यांनी अजून का केला नाही, हा मला पडलेला म्हणूनच गहन प्रश्न आहे. ते आरोप करू शकतात, ती त्यांची क्षमता आहे. पण असो, या निमित्ताने जेव्हा हा विचार डोक्यात आला की असा प्रश्न का विचारला जात नाही, तेव्हा मला अचानक मार्कडवाडी हे गाव आठवलं. 6 महिन्यापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी झाल्या आणि निकाल लागले होते, तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उत्तम जानकर नावाचे उमेदवार हे माळशिरस या मतदारसंघातून निवडून आले होते. आणि त्यांनी
असा दावा केला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये सरसकट ईव्हीएमचं चिटिंग झालं, मतदानामध्ये गफलत झालेली आहे. कारण त्या मतदारसंघातली जी मार्कडवाडी नावाचं गाव होतं, त्या मार्कडवाडी गावामध्ये छातीवर हात ठेवून प्रत्येक मतदार सांगतो की आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत, पण ती तुमच्या खात्यात का दिसत नाहीत. गंमत आहे की नाही मित्रांनो. मी पण छातीवर हात ठेवून तुम्हाला एका बँकेत घेऊन जाऊन सांगेन किंवा तुमच्या खात्यात मी पैसे टाकलेत, ही बँक का दाखवत नाही, ही बँक चिटिंग करते. मी जर पैसे टाकले, माझ्यावर विश्वास ठेवा, बँकेवर विश्वास ठेवू नका. अशा पद्धतीमध्ये हे उत्तम जानकर आणि त्यांचे काही सवंगडी मार्कडवाडीमध्ये नाटकं करत होते, तुम्हाला आठवत असेल. आणि त्या नाटकात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार सुद्धा गेले होते. आणि मग त्याचा ठरल्याप्रमाणे मीडियामध्ये गदारोळ हल्लाकल्लोळ सुरू झाला. आणि मग पवारांनी तिथे जाऊन एक फतवा काढला की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात मार्कडवाडीचं पुनरुक्ती झाली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये मार्कडवाडी झाली पाहिजे. म्हणजे काय, तर मग मार्कडवाडी इथल्या काय असतील त्या लोकांनी ठरवलं की आपण मतं दिली आणि जर ती राष्ट्रवादीला मिळालेली नसतील तर मग आपण आपल्या पुरतच, आपल्या गावापुरतं परत मतदान घ्यायचं आणि कागदी मतपत्रिकेवर मतदान घ्यायचं आणि दाखवून द्यायचं की ईव्हीएम हा फ्रॉड आहे. आणि यासाठी एक फार मोठी तयारी करण्यात आली. एक प्रकारे संविधानाने आणि कायद्याने प्रस्थापित झालेल्या निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रक्रियेला देण्यात आलेलं हे आव्हान होतं. आणि कुठलंही सरकार किंवा कुठलंही कायद्याचं राज्य हे असला पोरकटपणा स्वीकारू शकत नाही. म्हणूनच सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि हे गावकऱ्यांतर्फे होणार काय ते कागदोपत्री मतदान हे हाणून पाडावं लागलं. पोलीस कारवाई झाली. मला काय अत्याचार अत्याचार हे सगळं झालं. पुढे काय झालं, मग ते मला वाटते मार्कडवाडीचे कोण आपले आमदार उत्तम जानकर ते फार दिल्लीपर्यंत गेले, इंडिया अलायन्सच्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटले, खूप तमाशा झाला. आज ती मार्कडवाडी ना मीडियाला आठवत आहे, ना कुठल्या पत्रकाराला आठवत आहे, ना शरद पवारांना आठवत आहे, ना उत्तम जानकरांना आठवत आहे. कोणालाच मार्कडवाडी जगाच्या नकाशावरून किंवा महाराष्ट्राच्या नकाशातून किंवा माध्यमांच्या मेमरीतून मार्कडवाडी डिलीट झाली की काय असा प्रश्न आहे. आणि हे फक्त मार्कडवाडी पुरतं नाही, असे अनेक प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत की त्या त्या वेळेला तुम्ही बघाल तर अख्खं जग एका बाजूला आणि जरांगे पाटील एका बाजूला. जरांगे पाटलाशिवाय मराठी माध्यमामध्ये दुसरं काही दिसतच नव्हतं. शेकडो प्रश्न असतील, पण जरांगे पाटील काय बोलतात, सगळेच्या सगळे सकाळ दुपार रात्र जरांगे पाटलांच्या दारात बसून राहायचे. आणि मग तिथे ह्या सगळ्या चॅनेलच्या पत्रकारांसाठी राहण्याची, खाण्याची, पिण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली होती. आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, एक मराठा लाख मराठा, आणि सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. खरं तर त्यावेळेला सरकार एकनाथ शिंदेचं होतं, त्यामुळे सरकारवर डूब धरायचा तर एकनाथ शिंदे सोडून हे जरांगे महाशय हे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर का घसरले होते याचं मला अजूनही तर्कशुद्ध उत्तर मिळालेलं नाही. सरकार ज्या व्यक्तीचं असतं तो मुख्यमंत्री असतो आणि त्याचा निर्णय प्रत्येक बाबतीत अंतिम असतो. तर मग जरांगे पाटलांना हवं असलेलं मराठा आरक्षण हे उपमुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीस कसा काय अडवू शकतो. बामण, मुद्दा बामण हा होता.
जरांगे पाटील नावाचं एक पाखंड उभं केलं होतं, बागुलबुवा उभा केला होता. तो देवेंद्र फडणवीसांना नामोहरम करण्यासाठी होता. महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री होता कामा नये. चांगला काम करतो की वाईट दूर सोडून द्या, पण ब्राह्मण मुख्यमंत्री होता कामा नये ही भूमिका होती. आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 14 ते 19 या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नेमणूक दिली. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार असणारच, पण त्यावर शरद पवारांनी केलेलं भाष्य आठवा. मग कळेल की जरांगे पाटील आणि शरद पवार हे एकाच मुशीतून आलेले आहेत. पेशवे छत्रपतींना वस्त्र द्यायला लागले, हे शरद पवारांचं वक्तव्य जे आहे ते जसंच्या तसं त्याची एक आंदोलन म्हणून जरांगे पाटील मैदानात उतरलेले होते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यासाठी वाटेल त्या खोट्या नाट्या गोष्टी बोलत होते. अंतरवली सराटीमध्ये त्यांच्या आरोग्याची तपासणी करायला सरकारी पातळीवर प्रयत्न झाला जरांगे पाटलांच्या, तर त्यामध्ये लोक गावातले आडवे आले तर पोलिसांनी लाठीमार केला. तर गृहमंत्री पद भूषवलेले कुख्यात अनिल देशमुख यांनी सांगितलं तो आदेश मंत्रालयातून आलेला होता. एक गृहमंत्री म्हणून काम केलेला माणूस उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्याची बुद्धी किती रसातळाला गेली आहे बघा. की एखाद्या जिल्ह्यातला तालुक्यातला विषय असतो तेव्हा मुख्यमंत्री पातळीवर किंवा गृहमंत्री पातळीवर निर्णय होत नाही, तिथला लोकल पोलीस अधीक्षक ते निर्णय घेतो. पण इथे फडणवीसाला बदनाम करायचंय तर मंत्रालयातून लाठीमाराचा आदेश आला. हे जर अनिल देशमुखांचं तर्कशास्त्र वापरायचं तर तो कोण हिरेन मनसुख होता, त्याचा गळा दाबून त्याला मारायचं आणि त्याचा मृतदेह हा खाडीत लपवायचा, हा सुद्धा आदेश अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणूनच पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिलेला असणार. त्यांनी सांगायचं मी असे आदेश द्यायचो, खंडणी वसूल कर, मनसुख हिरेनची मर्डर कर, किंवा अनिल अंबानीच्या दारात ते विस्फोटक नेऊन ठेव, हे आदेश अनिल देशमुख देत होते. नसेल तर मग अंतरवली सराटीचा जो काय लाठीमार आहे त्याच्यासाठी मंत्रालयातून आदेश आले. याचा पुरावा म्हणून आपण कुठचे कुठचे आदेश देत होतो ते सांगायचं होतं. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा देवेंद्र फडणवीसाला ब्राह्मण म्हणून हतोत्साहित करायचा, बदनाम करायचा, यासाठीच तो खेळ होता. आणि मग जसं मार्कडवाडीची प्रेरणास्थान हे शरद पवार होतं, तसंच वाझे प्रकरणात देखील शरद पवारच. कारण संजय राऊतांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की वाझेला परत सेवेमध्ये घेणं हे फार गडबडीचं होईल असं आपण शरद पवारांना सांगितलं होतं. हे कोण सांगतायत? संजय राऊत सांगतायत. एक व्हिडिओ उपलब्ध आहे, व्हिडिओ उपलब्ध आहे, बघा तुम्ही. आणि जेव्हा 2022च्या गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीयतेचं विष पेरलं असं म्हटलं, तेव्हा शरद पवारांची तारांबळ उडाली होती. ती उगीच नव्हती. खाई त्याला खवखवे, खाई त्याला खवखवे असतं. आपल्याला काही करता आलं नाही चालेल, पण आपल्याला बिघडवता आलं पाहिजे, हे अतिशय निष्ठेने शरद पवारांनी गेल्या 50 वर्षात केलेलं महान कार्य आहे. अर्थात त्याला गुगली म्हणायची असते.
शरद पवारांनी उंगली केली तरी त्याला गुगली म्हणायची असते, असं मराठी पत्रकारितेच्या शब्दकोशामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मुद्दा माझा इतकाच आहे की जे कोणी अशी पत्रकारिता करतात त्यांना मार्कडवाडी आज का आठवत नाही? का कोणाच्या पत्रकाराच्या डोक्यात हा प्रश्न आहे? सध्या जरांगे पाटील काय करतायत बघू. अगदी पहलगाम नंतर जरांगे पाटलांची कोणीतरी मुलाखत घेतलेली बघितली मी. कारण जरांगे पाटील हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले आहेत. रशियाचे पुतीन, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, इराणचे ते खामेनी किंवा पाकिस्तानचे शहाबाज, हे सगळे सल्ला घेतात जरांगे पाटलांचा. कारण काय ते तो हेनरी किसिंजर होता, त्याच्यानंतर जरांगे पाटलांचा जागतिक नंबर आहे. पहलगामच्या याच्यावर काय केलं पाहिजे हे विचारायला हे दिवटे पत्रकार जरांगे पाटलांकडे गेले. त्यांनी सांगितलं खपाखप 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 बॉम्ब टाका. घमेल्यातली माती टाकणं आणि बॉम्ब टाकणं यातला फरक पण ज्याला कळत नाही त्याला आपले महान मराठी पत्रकार जाऊन विचारतात करायचं तर काय करायचं, पहलगामला असं काहीतरी झालेलं आहे. मग जरांगे पाटील खपाखप खपाखप जगातल्या कुठल्याही गोष्टीवर विचारा, जरांगे पाटील त्याच्यावर पण उपाय सांगतात. नशीब ट्रम्पला पण दम देत नाहीत. मराठ्यांच्या मतावर निवडून आलायस, नाही तर सरळ करू, सरळ करू वगैरे असा दम अजून जरांगे पाटलांनी डोनाल्ड ट्रम्पला कसा दिला नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, माझा आजच्या दृष्टीने एकच विषय म्हणजे किंवा मुद्दा आहे की आता मार्कडवाडीचं करायचं काय. जरा आठवाल तरी काय झालं त्या मार्कडवाडीचं. ठीक आहे, मार्कडवाडीतला डाव पोलिसांनी उधळून लावला होता, पण शरद पवार साहेबांनी तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये मार्कडवाडीसारखं कागदी मतपत्रिकेवर मतदान घ्यावं असा फतवा काढला होता. त्याचं पुढे काय झालं सगळेच विसरून गेले. पवार साहेब पण विसरून गेले. ठीक आहे, आपल्या लाडक्या मुलीला मोदी साहेबांनी एका परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व दिलं, सगळं धुवून गेलं. त्या ज्या काय पवारांना आलेला उमाळा, त्या उमाळ्याच्या लाटेमध्ये मार्कडवाडी पण वाहून गेली, जरांगे पाटील पण वाहून गेले. ही पत्रकारिता झाली मित्रांनो. जाता जाता रस्त्यामध्ये कोण भुंकलं, कोण कोणाला चावलं, लगेच बातमी, ब्रेकिंग न्यूज, सगळा महाराष्ट्र हादरला असं म्हणत सगळे बातम्या बघणाऱ्यांना हे लोक चॅनेलवाले भादरतात. भादरतात. महाराष्ट्र वगैरे काय हादरत नाही, कारण महाराष्ट्र यांचं काही बघत पण नाही. 1% महाराष्ट्र कुठच्याही एका चॅनेलला आज 14 लाख लोक बघतात असं नाहीये. 14 लाख याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा 1%. आणि आपल्यालाच हेच हादरतात, स्वतःला भादरतात आणि पेश करतात. तर मित्रांनो, तुमच्या कथासंग्रहातली एक होती मार्कडवाडी, ही गोष्ट सांगावी लागली. आठवली तर बघा, शोधून काढा, मिळाली तर परत त्या मार्कडवाडीमध्ये काय झालंय याची कथा आम्हाला सांगा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.